हाय फ्रेंड्स. तर आज ना मी सकाळपासूनच स्वतःलाच एक चॅलेंज दिलं होतं की आज मी फोन अजिबात वापरणार नाही आहे, म्हणजे फोनला हातच लावणार नाही आहे. आपण काय करतो, अभ्यास करायला घेतो पण किती वाजले किंवा काय असं बघायच्या निमित्ताने फोनमध्ये बघतो आणि मग मेसेज वगैरे बघत बसतो, तर आपला बराचसा वेळ त्यामध्ये वाया जाऊ शकतो. त्यामुळे मग मी आज फोन खूप लांब ठेवलेला आहे आणि फक्त घड्याळ हातामध्ये घातलेलं आहे आणि मग किती वाजले ते पाहायलाही सोपं आणि मोबाईलचंही आपला टाईम वेस्ट जात नाही. तर आज ना मी जे राष्ट्रीय आरोग्य धोरणं आहेत ती अभ्यासलेली आहेत आणि आज मला दिवसा वेळ मिळालेला नाही आहे अभ्यासाला जास्त, कारण की बाबूचा जरासा मूड खराब होता. त्यामुळे मग मी आज दिवसभराचा जे काही माझा अभ्यास राहिलेला होता करायचा, तो मी रात्री लेट नाईटपर्यंत आज केलेला आहे. तर सगळं कामं मी आज भरपूर आवरून घेतली संध्याकाळच्या वेळेची आणि जेवण वगैरेसुद्धा आज लवकर आटोपलेली आणि लवकरच अभ्यासाला बसली होती 9 वाजता. तर मला हा आवाज देत होता बरं का, त्यामुळे मग मी आज डोकून पाहिलं तर ये बोलत होतं, मम्मी मला झोपायला ये. तर मग मी त्याला नंतर थोड्या वेळाने जाऊन मग झोपवलं आणि त्यानंतर राहिलेला जो अभ्यास आहे माझा तो उशिरापर्यंत केलेला आहे रात्री, पण मी पूर्णच केलेला आहे माझं आजचं टार्गेट, त्याशिवाय झोपलेली नाही आहे. आणि मग दुपारीसुद्धा थोडंसं आज अभ्यास नाही करू दिला ना त्याने, त्यामुळे मग दुपारी मी थोडंसं रिलॅक्स करीन म्हटलं. उद्या आज रात्री जर उशिरापर्यंत अभ्यास केला तर मग दुपारी थोडा वेळ अर्धा तास किंवा 1 तासभर झोपले तरी काही हरकत नाही, असं माझं एकंदरीत चाललेलं आहे रुटीन. तर पाहू शकताय तुम्ही आज लोकांचे मेसेज येत आहेत, कमेंट येत आहेत की ताई तुम्ही कोणती पुस्तकं वापरता, तर त्याबद्दलसुद्धा मी व्हिडिओमध्ये पुढे सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. तर पाहू शकताय तुम्ही मी संपूर्ण गणित हे जे पुस्तक आहे चैताली प्रकाशनचं, पंढरीनाथ राणे यांचं आहे. खूप छान पुस्तक आहे, यामधून मी गणिताचं करत आहे. त्यानंतर माझ्याकडे मराठी व्याकरणासाठी दीपस्तंभ प्रकाशनचं हे पुस्तक आहे. आता ही माझी फक्त सगळी पुस्तकं जी आहेत ती जुनीच आहेत, कारण मी 2019मध्ये सुद्धा फॉर्म भरलेला होता, तर तेव्हाचीच पुस्तके आहेत, त्यातूनच मी अभ्यास करत आहे बऱ्यापैकी. इंग्रजी व्याकरणाचं माझ्याकडे बाळासाहेब शिंदे सरांचं हे पुस्तक आहे, तर त्याचासुद्धा अभ्यास मी यातून करते. त्यानंतर हे आरोग्यसेवाचं जे पुस्तक आहे त्यामधून मी बरीचशी जे न्यूट्रिशन वगैरे आहे ते यातून करत आहे. त्यानंतर हे के सागर प्रकाशनचं जे आहे ते माझ्याकडे जी केचं पुस्तक आहे आणि आपला इतिहास वगैरे काही एवढं बदलत नसतं, त्यामुळे मग मी ते यातूनच करत आहे. आणि आपलं नेहमीचे जे चालू घडामोडी आहेत ते मग मी यूट्यूबवरती सकाळी स्वयंपाक वगैरे करताना ऐकत असते. त्यानंतर हे अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिकेसाठीचं हे पुस्तक आहे विजयपथ पब्लिकेशनचं. तर ते मी कुठल्याही पब्लिकेशनचं वगैरे प्रमोशन करत नाही आहे, तर हे मी पुस्तक फक्त एवढं एकच नवीन घेतलेलं आहे, बाकीची सगळी पुस्तकं जी आहेत ती माझी जुनीच आहेत. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणीसाठीचं हे माझं पुस्तक आहे पंढरीनाथ राणे सरांचं, तर हे सुद्धा चैताली प्रकाशनचं आहे. आणि त्याचबरोबर माझ्याकडे इंग्रजी ग्रामरसाठी अजून एक पुस्तक आहे वाघ सरांचं, रामदास वाघ सरांचं. तर यामध्ये सुद्धा खूप छान कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत, त्यामुळे मी हे सुद्धा पुस्तक थोडंसं रेफर करत असते जे आपल्याला समजणार नाहीत ते. तर ही सगळी पुस्तकांची माहिती ज्यांनी विचारली त्यांच्यासाठी. तर पहा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 12:15 वाजलेले आहेत आणि आता माझे डोळे साथ देत नाही आहेत, झोप सांगतायत, त्यामुळे मी आता चाललेली आहे झोपायला. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.